नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रामध्ये काल तिसऱ्या टप्प्याची निवडणूक संपलेली आहे आणि त्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तिन्ही टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचाच विजय होतोय असं चित्र आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचं एक प्रण केलेलं आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये जनतेने निवडणूक हातात घेतली आहे। हे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातली अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतरची या घटना असतील ही लोक स्वयंपूर्णतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत उभं राहताना आपण पाहतोय। अनेक ठिकाणी भाजपने मोठ्या प्रमाणात मोठे मेळावे करण्याचा प्रयत्न केला। नरेंद्र मोदी स्वतः आले, नड्डा आले, त्यांचे अमित शहा आले, राज्याचे त्यांची मुख्यमंत्र्यापासून तो मुख्यमंत्र्यापर्यंत सगळीच मंत्रिमंडळातली लोक फिरताना आपण पाहतोय। पण सभेला स्वयंपूर्णतेनं लोक जमा होताना आपण पाहत नाही। अनेक ठिकाणी व्हिडिओ आले, बाजूच्या नवनीत राणाचा व्हिडिओ तो जास्त प्रसिद्ध झाला। त्यांना लोक जमवायसाठी पैसे गोळा करावे लागले, पैसे द्यावे लागले आणि असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं। आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे परिवर्तनाची लाट जी आहे ही भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बर्बाद करण्याचा जो निर्णय भाजपने केलेला होता, कांद्याच्या शेतकऱ्याला निर्यात बंदी लावून महाराष्ट्राच्या, पण बाजूच्या गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात करण्याची मानसिकता ठेवणारा प्रधानमंत्री आता महाराष्ट्राला नकोच, देशाचा प्रधानमंत्री हवा, फक्त गुजरातचा प्रधानमंत्री नको, ही भावना त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना उद्योग या ठिकाणातून घेऊन गेलेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात एक प्रचंड राग राज्यातल्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते आणि तरुण सुद्धा स्वयंपूर्णतेनं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर आपण पाहतोय। महिलांचा मोठा सहभाग लोकशाहीमध्ये असते आणि महिलांना सुद्धा एक निर्णय घेतला की महागाई जी आहे ही जाणून बुजून वाढवली गेलेली आहे। नरेंद्र मोदीजींनी निवडणुकीच्या काळामध्ये एका चॅनलला इंटरव्ह्यू देताना सांगितलं की 10 वर्ष मी महागाई थांबवण्यामध्ये मला यश प्राप्त झालं असं नरेंद्र मोदी सांगतात। आता जखमेवर मीठ चोळण्यासारखं अशा पद्धतीचं वक्तव्य देशाचे प्रधानमंत्री करू शकतात। इतका खोटारडा प्रधानमंत्री आम्ही देशात कधीच पाहिला नाही असा महिलांचा सुद्धा भावना त्याच्यामध्ये पुढे आहे। आणि त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा निर्णय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सोबत राहू। कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा मोठा रोष पाहिला। जिल्ह्यामध्ये सुद्धा ही संख्या फार मोठी आहे, जवळपास 2 लाखाच्या वरती ही संख्या आहे। आणि त्यामुळे या मैत्री ग्रुपच्या वरती जे पीडित लोक आहेत त्यांनी एक संघर्ष समिती स्थापन केली आहे। त्यांची इच्छा अशी आहे की त्यांचे पैसे वसूल करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळा त्याला लावला, परंतु त्यांना काही मदत मिळाली नाही। विधानसभेमध्ये हा एक प्रश्न मी उपस्थित केला होता आणि त्यामध्ये सामान्य गृहमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं होतं की आम्ही हे पैसे वसूल करण्याकरता तात्काळ कारवाई केली, परंतु अजूनही काही कारवाई झाली नाही। त्यामुळे शोभाताईंच्या उमेदवारीच्या माध्यमातून उद्या केंद्रामध्ये इंडियाचं सरकार आल्यानंतर हे पैसे वसूल करण्याकरता शोभाताई सक्षमपणे काम करतील असा विश्वास मैत्री ग्रुपच्या सर्व संघर्ष समितीच्या प्रगतीपर्यंत वाटला आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना कळलं की नारायणची प्रेस कॉन्फरन्स आहे ते म्हणजे आम्हाला पाठिंबा जाहीर करायचा आहे। या ठिकाणी त्यांचे राष्ट्रीय सल्लागार नाना पाटील या ठिकाणी उपस्थित झाले।
ते त्यांचं